शिंदे समितीच्या भेटीनंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम। मराठा आणि कुणबी असा एकच जी.आर. काढा तर मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर शिंदे समितीने घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंचा आज पुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अर्ज। बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जात दिली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का, जरांगेंचा सवाल। राज्य अस्थिर करू नका, राज्य अस्थिर झालं तर जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस असतील। मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देतील। जरांगे पुन्हा मुंबईत का आले हे सुद्धा शिंदेच सांगतील, राज ठाकरेंचं मोठं विधान। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी तर सीएसएमटी बाहेर पालिकेसमोर पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेडिंग। एका बाजूने आता वाहतूक सुरू। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। पहिल्याच दिवशी 21 जणांचा सहभाग तर सोमवारपासून ओबीसी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देणार, प्रकाश शेडगेंची माहिती। अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये आज कुठलीही वेगळी बैठक नाही तर उपमुख्यमंत्री शिंदे हे दरेगावला रवाना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन तर वर्षा बंगल्यावरही विधिवत पूजा करत शहांच्या हस्ते बाप्पांची मनोभावे आरती। जरांगे पाटील आणि शिंदे समितीमध्ये झालेली पहिली बैठक ही फेल ठरली आहे। जरांगेंशी थेट चर्चा करण्यासाठी शिंदे समिती ही आझाद मैदानात पोहोचली, पण उपोषणाला बसलेल्या जरांगेंशी शिंदे समितीने सविस्तर चर्चाही केली। आतापर्यंत केलेल्या कामांची त्यांनी जरांगे पाटील यांना माहिती दिली। मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय इथून उठणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। शिंदे समितीचा 13 महिने अभ्यास झालाय तरी सरकार नाटकं करतंय असंही ते म्हणालेत। सरसकट मराठे कुणबी ठरत नाहीत तर ओबीसी मध्ये सरसकट जात कशी जाते असा देखील सवाल मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीला उपस्थित केलेला आहे। तर जातीचा दाखला व्यक्तीला मिळेल, समाजाला मिळू शकत नाही असं शिंदे समितीने सांगितलंय। त्यामुळे जरांगे आणि शिंदे समितीमधली पहिली बैठक ही सबशेल फेल ठरली आहे। शनिवार रविवार चार जर झालं नाही तर एक मी मराठी मी प्रभाला सर घेत राहणार नाही, फक्त शिंदे समिती मंडळी सांगतो, कारण 58 लाख लोकांचा विश्वास झाला आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले। शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा भेटून करत आणखी 5-7 दिवस त्यांच्या हातात आणखी वेळ गेलेली आज रविवारी शनिवार असं नाही की शनिवार शनिवार रविवार शनिवारी मराठा तुम्हाला आणखीन 6-7 दिवस हातात। हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दुसरा नाही होती, त्याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली ते सकारात्मक त्यांचा बघितलं ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे। अंमलबजावणी सुरू त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही, 1 घंट्याची सुद्धा। राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते,
राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे, शिंदे समितीला पाठवलं जातं, हे साफ चूक आहे. दरम्यान जरांगे पाटील यांचं काही प्रमाणामध्ये समाधान झालेलं असलं तरीही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होईल, त्यानंतर पुन्हा एक फेरी होईल. तसेच हैदराबाद गॅजेट संदर्भातली तत्वता मान्यता दिली असल्याची माहिती देखील शिंदे समितीने दिलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालंय, परंतु मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुढील जी काही चर्चा आहे ती होईल, त्यानंतर पुन्हा एक फेरी होईल आणि हैदराबाद गॅजेट संदर्भात तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती ही शिंदे समितींकडून मिळालेली आहे. काही प्रमाणात समाधान झालेलं आहे. बाकीची पुढची फेरी आहे ती मंत्रिमंडळाची चर्चा केल्यानंतर पुढची चर्चेची फेरी होईल. आता तुम्ही उपसमितीकडे चाललेत? हो, उपसमितीकडे चालू. काय नेमके आजचे मुद्दे काय होते, ठळक मुद्दे काय होते आजचे? काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहेत, त्यांची मतं आहेत, ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल. त्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि शिंदे समितीची बैठक फेल झाल्यानंतर शिंदे समितीचं शिष्टमंडळ हे रॉयल स्टोन निवासस्थानी दाखल झालंय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी ते तिथे दाखल झालेले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीची पुन्हा एक बैठक होणार आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, गणेश पाटील यांचं शिष्टमंडळ हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी भेटीसाठी दाखल झालंय. दरम्यान या भेटीआधी विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती आधी पाहूयात. मला वाटतं आता मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढे जायचं आहे, त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यासाठी जात आहेत आणि मग चर्चा होईल. पुढे आणखीन कसं त्यातून मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू. तर शिंदे समितीचं शिष्टमंडळ हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करून आता पुढचा काय तोडगा आहे तो निघणार आहे. उपसमितीची सकाळी एक बैठक झाली, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी ते आझाद मैदानावर गेलेले होते, पण ही चर्चा फेल झाली, यातून काही तोडगा निघाला नाही. त्यानंतर ही उपसमिती आता पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी दाखल झाली आहे. तर मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय. मराठा आरक्षणावरच्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मराठा आंदोलक पुन्हा मुंबईमध्ये का आलेत आणि मुंबई बंद का पडली हे फक्त शिंदेच सांगू शकतील, असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. मागे एकनाथ शिंदेच आंदोलकांना भेटायला गेले होते, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच विचारा, असं देखील राज ठाकरे म्हणालेले आहेत. राज ठाकरे यांचं मोठं विधान समोर आलेलं आहे. तर एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे. जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं तर CST असेल, तो भाग असेल, पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते. काय कसं काय बघताय या गोष्टी? मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे. पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मराठा. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल, या बसेस असेल, हे सर्वच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. सर, निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला लागतात. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना देखील शिंदे कुठे आहेत असा प्रश्न शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. आता इतकी गंभीर स्थिती असतानाही एकनाथ शिंदेंचं दरेगावी जाणं हे फारसं पटण्यासारखं नाही. किंबहुना
वाशीमधून आंदोलकांना परत पाठवताना ज्या एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवरायांच्या पायाशी शपथ घेत सांगितलं होतं की आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवणारच आहोत, ते एकनाथ शिंदे आत्ता मात्र नेमके कुठे आहेत हा प्रश्न आम्हाला सातत्याने पडत आहे. एकनाथ शिंदे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत का, किंवा एकनाथ शिंदेंनी शब्द दिला म्हणून देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत का, काही का असेना. मात्र शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये मराठा ओबीसी जो गावगाड्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहे त्यांच्यातली विण उसू नये. दरम्यान फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना मदत करतायत असं खासदार संजय राऊत म्हणतायत. अजित पवार हे चीनच्या भिंतीप्रमाणे तटस्थ आहेत असा देखील आरोप संजय राऊतांनी केलाय. शिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचणीत आणण्यासाठी. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे. ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का. आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून? या सगळ्या राजकीय प्रतिक्रियेनंतर एक छोटासा ब्रेक, सगळे महत्त्वाचे अपडेट्स पाहणार आहोत.